मागासवर्ग आयोगाच्या मराठा सर्वेक्षणाकडे मुंबईकरांनी पाठ फिरवली आहे। मुंबईतील 28 लाखाहून अधिक मराठ्यांच्या घरांना भेट दिली गेली। 5.5 लाखापेक्षा अधिक घरं यावेळी बंद होती। 2.5 लाखाहून अधिक जणांचा सर्वेक्षणासाठी नकार आलेला आहे। संपूर्ण राज्यभरात आता मराठा सर्वेक्षण जोर धरताना दिसतंय, पण मुंबईकरांनी मात्र त्याच्याकडे पाठ फिरवली आहे। 2.5 लाखापेक्षा अधिक जणांनी हे सर्वेक्षण करायला नकार दिलाय अशी माहिती समजते। 28 लाखापेक्षा अधिक मराठ्यांच्या घरांना भेटी दिल्या गेल्यात मुंबईमध्ये। राज्य मागासवर्ग आयोगाकडून हे सगळं सर्वेक्षण सुरू आहे, पण मुंबईमध्ये मात्र काहीसं वेगळं चित्र पाहायला मिळतंय। 2.5 लाखापेक्षा अधिक जणांनी सर्वेक्षण करायला नकार दिलाय। प्रतिनिधी धनंजय दळवी यांच्याकडून आपण अपडेट्स घेणार आहोत। धनंजय, काय नेमकी कारणं या सगळ्यांनी दिलेली आहेत ज्यांनी सर्वेक्षणासाठी नकार दिलाय? रिद्धी, आपण जर पाहिलं तर मराठा आरक्षणासाठी सर्वेक्षण सुरू आहे आणि यासाठी पालिकेने देखील कंबर कसलेली पाहायला मिळते। जर आपण पाहिलं तर 6 दिवसात पालिका अधिकाऱ्यांकडून 28,07,000च्या जवळपास नोंदणी ज्या आहेत त्या करण्यात आल्या। घरी जाऊन सर्वेक्षण करण्यात आलेलं आहे। यामध्ये जर आपण पाहिलं तर 28 लाखाहून अधिक घरांना देखील त्यांनी भेटी दिलेल्या आहेत। 5.5 लाखाहून अधिक घरं जी आहेत ती बंद आली। त्याची महत्त्वाचं कारण म्हणजे जर आपण पाहिलं तर सलग ज्या सुट्ट्या आल्या त्यामुळे अनेक घरं जी आहेत ती बंद असल्यामुळे ह्या घरातील सर्वेक्षण जे आहे ते पालिका कर्मचाऱ्यांना करण्यात आलेलं नाहीये, त्यामुळे ते पुन्हा एकदा करण्यात येऊ शकतं। त्याचबरोबर महत्त्वाचं जर पाहिलं तर 2.5 लाखाहून अधिक घरांनी तर नकार दिलेला आहे या सर्वेक्षणामध्ये। यामध्ये जर आपण पाहिलं तर विविध दुसऱ्या जाती धर्मातली लोक आहेत त्यांनी हा नकार दिलेला आहे सर्वेक्षण करायला। जर आपण पाहिलं तर मुंबईतील 39 लाख कुटुंबांचं सर्वेक्षण हे 7 दिवसात करण्याचं उद्दिष्ट पालिकेसमोर आहे आणि त्याच ह्याच्यावर जोरदार पालिकेची तयारी देखील सुरू आहे। पालिका जे आहे ते राज्य मागासवर्ग आयोगाने सांगितल्याप्रमाणे खुल्या प्रवर्गातील सुमारे 2.5 कोटी कुटुंबाचं सर्वेक्षण जे आहे ते करणार आहे। ते म्हणजे 23 तारखेपासून सुरू झाले ते 31 तारखेपर्यंत असणार आहे, त्याचा कालावधी आहे। त्यामुळे यासाठी मुंबई पालिकेचे 30,000 कर्मचारी जे आहेत ते घरोघरी फिरून हे सर्वेक्षण करतायत। पण जर आपण पाहिलं तर 2.5 लाख लोकांनी माहिती देण्यासाठी नकार दिलेला आहे। त्यामुळे आता पुन्हा या सगळ्यामध्ये कशा प्रकारे पालिकेचे कर्मचारी त्यांना कन्व्हिन्स करू शकतात या सगळ्यासाठी ते देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे। जर आपण पाहिलं तर जरी मुंबईकर नकार देत असले तरी भविष्यात तो प्रतिसाद मिळावा यासाठी सर्वेक्षणाचं काम पूर्ण व्हावं याच्यासाठी कुठले विशेष प्रयत्न पुढच्या काळात केले जाणार का? आपण जर पाहिलं रिद्धी तर यामध्ये विविध प्रश्न आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे तुमची जात कोणती याच प्रश्नावरून बरीच जण जी आहेत ती हे सर्वेक्षण करण्यासाठी नकार देतात। त्यामुळे यामध्ये वेगळ्या प्रकारे कशा प्रकारे हा विषय हाताळता येईल आणि सर्वेक्षण करता येईल। आपण जर पाहिलं तर 154 ते 180 प्रश्न या संपूर्ण ह्याच्यात आहे। त्यामुळे नक्कीच हा प्रश्न विचारताना बरेच प्रश्न हे वादग्रस्त असल्यामुळे अनेकांना ते मान्य नाहीये। आपण जर पाहिलं तर अनेक अभिनेत्री अभिनेत्यांनी देखील यावर टीका टिप्पणी केलेल्या पाहायला मिळाल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून। त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांपासून ते प्रत्येक जण जे आहे ज्यांना हा विषय पटलेला नाहीये त्यांनी याचा खुलेआम विरोध केला। त्यामुळे आता पालिका कोणती स्ट्रॅटेजी वापरून किंवा मागासवर्ग आयोग कोणती स्ट्रॅटेजी वापरून हे सर्वेक्षण पूर्ण करताय, कोणती नवीन नियमावली तयार करताय का हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे। रिद्धी, धनंजय, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर तपशिलासाठी।